नमस्कार, मी पंजाब टक. आज आहे 10 मे 2025. मी आलेलो आहे उत्तर काशीमध्ये, हे उत्तराखंडमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल, कांदा असेल, तुम्ही काय करा की 11 तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये 12 तारखेपासून जवळपास 12पासून 20पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मध्ये हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी, मान्सून 12 मेला दस्तक देणार आहे. अंदमान बेटावर दस्तक म्हणजे धडक देणार आहे, म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे. म्हणजे यावर्षी जवळपास 8-10 दिवस लवकरच येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 19 मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील. परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 21 मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 21 मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल. त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे, म्हणून हे खास करून आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वाट बघावं लागते, म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही. 12 मेला म्हणजे उद्याच्याला दस्तक देणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यामध्ये मात्र 11 मेपासून ते 20 मेपर्यंत दररोज भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घेता. ज्यांची हळद असेल, ज्यांचा कांदा असेल, तुम्ही काय करायचा, काढून झाकण्याची तयारी ठेवा. आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी ऊसासाठी पाणी कमी पडत आहे, म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे 2 पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे. ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचेल असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं. पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना की विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा. कारण की राज्यामध्ये जवळपास 30 मेपर्यंत असा दररोज 2-2 दिवस भाग बदलत आज या भागात उद्या त्या भागात पाऊस पडतच राहणार आहे. ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. 12 मेला जरी मान्सून दस्तक देणार असला तरी 21 मेला तिथून पूर्वपदामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि 21 आणि जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर 11 मेपासून ते 20 मेपर्यंत दररोज भाग बदलत मान्सूनपूर्वाचा पाऊस पडणार आहे. म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे पडणार आहे. आणि दररोज भाग बदलत पडणार आहे. म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत प्रत्येक गावाला 2 वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ऊसावाल्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.